नंबर 1. काल रात्रीपासून ती राबतीये. रांधावाडा उष्टी काढा. यातील रांधा म्हणजे पुरण रांधायचं वालं पुराण. खरं तर तिलाही पुपो भयंकर आवडायची, पण खायला लग्नानंतरची तिची नोकरी. पुपो सासूबाईच करायच्या. मौसूद, पातळ, एकसंध. ती आपली नॉन स्ट्रायकिंग एंडला असल्यासारखी. खरी बॅटिंग सासूबाईच करायच्या. थकल्यात आता त्या. तशी लेक आता 12 वर्षाची झालीये. तीही करते तिच्या परीने मदत. पण विराट लक्ष गाठायचंय. पुरण दळून संपवायलाच रात्रीचे 11:30 वाजले. भारी जमलं. उलगडलेली पोळी, त्यावर तुपाची साजूक रुंद संततधार, नंतरचा दुग्धाभिषेक. आहा, बाप लेकांचा हल्ला बोल. सासूबाई सासरेबुवांनी अर्धी अर्धी पुपो चवीने खाल्ली. तो म्हणतो कसा, जगात दोघींनीच पुपो कराव्यात. एक आईनी आणि दुसरी माझ्या बायकोनी. दुसरा नंबर तिला दुखवून गेला. तिचा जयकान शिखरे झालेला. पुरणपोळी डायबिटीशी कडू झाली. पुपो पुरवून पुरवून खाणं चाललं होतं. खाता खाता बापलेक पेटले. माझी आई क्वीन ऑफ पुरणपोळी. लेकीचा वरचा सूर. ए बाबो, माझ्या आईची पुरणपोळी जगात भारी. तिचं पार सेंटर फ्रेश. दिमाग की बत्ती जलती है. नंबर 1 पुपो नव्हे, नंबर 1 माझी आई असते. आनंदाने ती नंबर 1 पुरणपोळीचा घास मटकावते.